नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शाकंभरी नवरात्रीमध्ये कोणते उपाय करावेत, तसेच पूजा कशी मांडावी याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शाकंभरी नवरात्र म्हणजे पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील अष्टमी ते पौर्णिमापर्यंत साजरा केला जाणारा नवरात्रोत्सव आहे, ज्यात देवी शाकंभरीची उपासना केली जाते आणि पूजा केली जाते. ही पूजा मांडण्यासाठी सकाळी लवकर उठून पूजा ठिकाण स्वच्छ करावे आणि चौरंगावर लाल कापड पसरवावे. देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवून प्रथम श्री गणेशाची पूजा करावी. ताजी फळे, भाज्या, पालेभाज्या देवीसमोर अर्पण कराव्यात आणि देवीची कथा तसेच मंत्राचा जप करावा. पूजा करून आरती करावी. शाकंभरी देवीला वनस्पतीची देवी म्हणून मानले जाते आणि त्यांच्या भक्ताचे जीवन, समृद्धी, पौष्टिक अन्न, आरोग्य आणि शांतता देण्यासाठी उपासना केली जाते. दररोज देवी शाकंभरी समोर हिरव्या पालेभाज्या, फळे आणि धान्य अर्पण करा. यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता भासणार नाही. दीपदान अवश्य करा. सकाळी किंवा संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. दिवा लावताना ओम देवी शाकंभरे नमः हा मंत्र तुम्ही 11 वेळा म्हणावा. पूजेच्या ठिकाणी हिरवा कपडा अंथरून त्यावर देवीचा फोटो ठेवा. यामुळे आर्थिक अडचणी कमी होतात. हा धनसमृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. नवरात्रात शक्य असल्यास सात्विक आहार घ्या आणि दररोज देवीसमोर प्रार्थना करा, आम्हाला चांगले आरोग्य आणि शक्ती दे. नवरात्रात एक दिवस उपवास ठेवा. मनातील इच्छा सांगून देवीची आरती करा. घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी घरात रोज धूप, अगरबत्ती लावा आणि देवीचे नाव घ्या. यामुळे घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. नवरात्रात भाज्या, धान्य किंवा अन्न अशा वस्तू तुम्ही दान करा. यामुळे देवी शाकंभरी लवकर प्रसन्न होते. नवरात्रामध्ये एकदा शाकंभरी देवीची कथा वाचावी. यामुळे कामातील अडचणी दूर होतात. देवीसमोर हिरवी मूगडाळ किंवा गहू ठेवा आणि नवरात्र संपल्यानंतर ते धान्य एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. तुम्हाला जर ग्रहदोष असतील तर शनिवारी किंवा मंगळवारच्या दिवशी देवीसमोर तिळाचा दिवा लावा. यामुळे ग्रहदोषांचा त्रास कमी होतो. देवीला तुळशीची पाने किंवा हिरवी भाजी अर्पण करा. यामुळे आरोग्यात सुधारणा होते. घरात सुखशांती नांदावी यासाठी दररोज संध्याकाळी देवीसमोर घंटानाद करा. यामुळे घरातील वाद आणि तणाव कमी होतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा.